नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 100% मी इंग्लिश बोलणारच याचा पार्ट 2. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे स्पोकन इंग्लिश, म्हणजेच इंग्लिश कसं बोलायचं. आपण बेसिक पासून इंग्लिश कसं बोलायचं ते शिकूयात. आपला सर्वांचा प्रॉब्लेम एकच असतो, आपल्याला इंग्लिश लिहिता येते, वाचता येते, परंतु बोलता येत नाही. आज आपण शिकणार आहोत बेसिक पासून इंग्लिश कसं बोलायचं. आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलं होतं आय एम, वी आर, यू आर आपण यूज कसं करणार. आपण त्याचे भरपूर उदाहरण पाहिले होते, एक्झाम्पल्स पाहिले होते. मराठीतनं इंग्लिश मध्ये ट्रान्सफर केले होते. नंतर इंग्लिश मधनं वाक्य मराठीमध्ये कसं ट्रान्सफर करायचं हे आपण पाहिलं होतं. आय एम मी आहे, मी माझा दर्शवतो. वी आर आम्ही आहोत, आपण आहोत, म्हणजेच अनेक वचन दर्शवतो. यू आर तू आहेस, तुम्ही आहात. यू आर आपण एक वचन आणि अनेक वचन या दोन्हीसाठी वापर करू शकतो. आय एम चे एक्झाम्पल पाहिलं होतं. आय एम अ स्टुडंट. तेच तुम्ही वी आर मध्ये कसं ट्रान्सलेट करणार. वी आर स्टुडंट्स. आणि यू आर मध्ये कसं ट्रान्सलेट करणार. यू आर ए स्टुडंट. हे झालं एक वचन मध्ये. अनेक वचन मध्ये यू आर चं कसं ट्रान्सलेट करणार. यू आर स्टुडंट्स. फक्त आपण यस जॉईन केलेला आहे. हे आपण कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. आपण आज पाहणार आहोत ही इज, सी इज, इट इज, दे आर. हे आपण कसे यूज करू शकतो. ही इज हे पुरुषांना म्हणजेच मुलांना दर्शवतं. सी इज हे लेडीज यानी की मुलींना, महिलांना दर्शवतो. इट इज आपण कशासाठी वापरू शकतो. एखाद्या वस्तूसाठी, प्लेसेस साठी आपण इट इज वापरू शकतो. दे आर हे अनेक वचन आहे. हे आपण भरपूर म्हणजे एकापेक्षा जास्त मुलं असतील, एकापेक्षा जास्त मुली असतील, त्यासाठी आपण दे आर यूज करतो. ही इज चा अर्थ काय होतो. तो आहे. सी इज चा अर्थ काय होतो. ती आहे. इट इज चा अर्थ काय आहे. हे आहे, ते आहे, तो आहे, असा इट इज चा अर्थ होतो. दे आर हे अनेक वचन आहे. त्याचा अर्थ काय होतो. ते आहेत. आपण ही इजच वापरतो. ही आर असं नाही वापरत. सी इजच वापरतो. सी आर असं वापरत नाही. जसे की आपण आय एम वापरतो, तसंच ही इज. वाक्य तयार करताना इज, एम, आर कुठं आणि कसं वापरायचं ते आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. तर चला तर मुलांनो, आपण आता ही इज, सी इज आणि इट इज चे वाक्य तयार करूयात. मी तुम्हाला इंग्लिश मध्ये वाक्य सांगते, त्याचा मराठीत अर्थ काय होतो ते पाहूयात. आणि नंतर बोलताना आपण मराठी वाक्य इझिली बोलू शकतो. मराठी वाक्य आपण बोलतो त्याचं ट्रान्सलेट तुम्ही इंग्लिश मध्ये कसं कराल ते पाहूयात. आता आपण ही इज चे एक्झाम्पल पाहूयात. ही इज माय बेस्ट फ्रेंड. फ्रेंड म्हणजे काय. मित्र. माय म्हणजे काय. माझा. तर ह्या वाक्याचा अर्थ काय होतो. तो माझा चांगला मित्र आहे. तसेच ही इज रीडिंग ए बुक. बुकचा अर्थ काय होतो.
पुस्तक, रीडिंग म्हणजे वाचणे. मग अर्थ काय होणार मराठीमध्ये? तो पुस्तक वाचत आहे. आता हेच सेंटेन्स आपण सी इज साठी कसे यूज करू शकतो? सी इज माय बेस्ट फ्रेंड. पहा, ही आपण पुरुषांसाठी वापरलं आणि सी आपण महिलांसाठी वापरतो. ती माझी चांगली मैत्रीण आहे. सी इज रीडिंग ए बुक. ती पुस्तक वाचत आहे. आता आपण सी इज चे एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता आपण पाहूयात दे आर. हे अनेक वचन आहे. ते एक्झाम्पल आपण कसं पाहणार? दे आर वॉचिंग ए मूव्ही. ते सर्वजण पिक्चर पाहत आहेत. मूव्ही म्हणजे पिक्चर, वॉचिंग म्हणजे पाहणे. दे आर फायटिंग. फाईट करणे म्हणजे काय? लढणे, भांडणे. मग वाक्य काय होईल मराठीत अर्थ त्याचा? ते लढत आहेत. तसेच आपण इट इज चे पाहूयात. इट इज रेनिंग आउटसाइड. बाहेर पाऊस पडत आहे. रेन म्हणजे काय? पाऊस. आउटसाइड म्हणजे काय? बाहेर. इट इज ए ब्युटिफुल गार्डन. ब्युटिफुल म्हणजे काय? सुंदर. गार्डन म्हणजे काय? बाग. मराठीमध्ये अर्थ काय होणार? ती एक सुंदर बाग आहे. आपल्याला इंग्लिश वाक्य मराठीमध्ये सहज समजतं, परंतु मराठी वाक्य तेच इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सफर करायचं ते थोडं अवघड जातं. आज आपण त्यांचे भरपूर एक्झाम्पल्स पाहूयात. मराठी वाक्य आहे तो डॉक्टर आहे. तुम्ही इंग्लिश मध्ये कसं कराल? तो साठी आपण काय पाहिलं होतं? ही. मग काय होणार? ही इज ए डॉक्टर. किती सिंपल आहे ना? तो खूप हुशार आहे. इंग्लिश मध्ये कसं होणार? हुशारला काय म्हणतात? इंटेलिजंट. ही इज व्हेरी इंटेलिजंट. नेक्स्ट सेंटेन्स पाहूयात. तो आज फार आनंदी आहे. तेच इंग्लिश मध्ये कसं कन्वर्ट करतात? आनंदी म्हणजे काय? हॅप्पी. फार म्हणजे काय? व्हेरी. मग इंग्लिश मध्ये कसं करणार? ही इज व्हेरी हॅप्पी टुडे. टुडे म्हणजे काय? आज. त्यासाठी इंग्लिश मराठी वर्ड्स तुम्हाला आले पाहिजेत. तो क्रिकेटपटू आहे. इंग्लिश मध्ये कसं करणार? ही इज ए क्रिकेटर. तो अभ्यास करतोय. अभ्यास या शब्दाला काय आहे इंग्लिश वर्ड? स्टडी. मग हे वाक्य तुम्ही कसं करणार? ही इज स्टडिंग. यासाठी आपल्याला टेन्स सुद्धा समजले पाहिजे. हा चालू काळ आहे. तो माझा चांगला मित्र आहे. ही इज माय गुड फ्रेंड. तो गाणं गात आहे. ही इज सिंगिंग ए सॉन्ग. गाणं इंग्लिशला काय म्हणतात? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सॉन्ग. आणि गाणं गायनं याला काय बोलतात? सिंगिंग. तो मोठा अभिनेता होणार आहे. हेच वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सफर करणार? ही इज गोइंग टू बी ए ग्रेट ऍक्टर. आता आपण हे पाहिले ही इज चे एक्झाम्पल. यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल तो या शब्दासाठी तुम्ही काय वापरणार?
ही. ही म्हणजे एकटा असं दर्शवतो. आता आपण ती साठीचे म्हणजे सी इज चे एक्झाम्पल पाहणार आहोत. ती शिक्षिका आहे. तेच इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सफर करणार? सी इज ए टीचर. सी इज ए टीचर. ती खूप सुंदर आहे. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसंही करणार? सी इज व्हेरी ब्युटिफुल. सी इज व्हेरी ब्युटिफुल. ती अभ्यासात हुशार आहे. सी इज इंटेलिजंट इन स्टडीज. सी इज इंटेलिजंट इन स्टडीज. ती नृत्य करत आहे. नृत्य या शब्दाला इंग्लिश वर्ड काय आहे? तर डान्स. सी इज डान्सिंग. ती माझी बहीण आहे. बहीण या शब्दाला काय वर्ड आहे? तर सिस्टर. सी इज माय सिस्टर. ती स्वयंपाक करत आहे. स्वयंपाक. स्वयंपाकाला काय शब्द आहे? तर कुकिंग. सी इज कुकिंग. ती डॉक्टर होणार आहे. सी इज गोइंग टू बी ए डॉक्टर. ती मित्रांसोबत बोलत आहे. बोलणे म्हणजे काय? तर टॉकिंग, स्पीकिंग. सी इज टॉकिंग विथ फ्रेंड्स. आता आपण अनेक वचन म्हणजेच दे आर चे एक्झाम्पल पाहूयात. ते विद्यार्थी आहेत. हेच वाक्य तुम्ही कसं इंग्लिश मध्ये बोलणार? दे आर स्टुडंट्स. अनेक वचनी आहे हे. ते बागेत खेळत आहेत. दे आर प्लेइंग इन द गार्डन. तोच एकच मुलगा असता तर तुम्ही हे वाक्य कसं बोलला असता? ही इज प्लेइंग इन द गार्डन. आणि हेच अनेक म्हणजे अनेक मुलं आहेत म्हणून तुम्ही काय बोलताय? दे आर प्लेइंग इन द गार्डन. ते खूप आनंदी आहेत. दे आर व्हेरी हॅप्पी. आनंदी या शब्दाचा अर्थ काय होतो? हॅप्पी. ते क्रिकेट खेळत आहेत. दे आर प्लेइंग क्रिकेट. ते शाळेत आहेत. दे आर ॲट स्कूल. ते अभ्यास करत आहेत. दे आर स्टडीइंग. अभ्यास करणं म्हणजे काय? स्टडी. ते माझे मित्र आहेत. मित्र म्हणजे काय? फ्रेंड. दे आर माय फ्रेंड्स. आता आपण एक्झाम्पल पाहूयात. इट इज. इट इज चा अर्थ काय होतो? हे आहे, ते आहे, तो, ती. यासाठी आपण इट इज वापरतो. हे माझं आवडतं पुस्तक आहे. तेच तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार? इट इज माय फेवरेट बुक. फेवरेट म्हणजे आवडणे. बुक म्हणजे काय? पुस्तक. हे माझे पेन आहे. इट इज माय पेन. ते फार महान आहे. इट इज महान नाही, महाग आहे. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इथं चुकून झाले माझ्याकडे, महाग आहे लिहायचं होतं. हे खूप सोपे आहे. इट इज व्हेरी इझी. सोपे या शब्दाचा अर्थ काय होतो? इंग्लिश वर्ड काय आहे? इझी. हे खरे नाही. इट इज नॉट ट्रू. ट्रू म्हणजे काय? खरं. तो एक मोठा प्रश्न आहे. इट इज
a big problem. It is a big problem. Thank you. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.